नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो सध्या देशभरात खूप चर्चेचा विषय ठरलेला आहे। E20 घोटाळा आणि त्याच्याशी जोडले गेलेले नाव म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, एक महाराष्ट्रातील देशातील विश्वासी नेते। या कंपनीची अवघ्या एका वर्षात झालेली प्रचंड वाढ, त्यामागचं गडकरी कनेक्शन आणि E20 इंधन धोरणामुळे निर्माण झालेला वाद, हे सगळं आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सत्य काय आहे हे जाणून घेऊया। चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम E20 इंधन म्हणजे काय हे समजून घेऊ। E20 म्हणजे 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल, म्हणजे 80% पेट्रोल आणि 20% इथेनॉल, जो ऊस, मका, तांदूळ यासारख्या पिकापासून तयार होते। भारत सरकारने 2023 मध्ये काही पेट्रोल पंपावर E20 ची सुरुवात केली आणि एप्रिल 2025 पासून देशभरात हे इंधन वापरलं जाऊ लागलं। त्यानंतर सरकारचं म्हणणं आहे की E20 मुळे प्रदूषण कमी होईल, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल आणि आपण आयात केलेल्या पेट्रोलवर अवलंबून राहणं कमी होईल। पण याचं धोरणावरून वाद सुरू झाला आहे का? कारण काही लोकांचं म्हणणं आहे की E20 मुळे गाड्यांची मायलेज कमी होते, इंधनचं नुकसान होतं आणि याचा फायदा काही खासगी कंपन्यांना होते आणि यातच नितीन गडकरी यांचं नाव चर्चेत आलेलं आहे। काँग्रेस नेते पवन खेरा यांनी सप्टेंबर 2023 मध्ये एक पत्रकार परिषद घेऊन नितीन गडकरींना गंभीर आरोप केलेले होते। त्यांचं म्हणणं असं होतं की गडकरींच्या कुटुंबाशी संबंधित कंपनीने E20 धोरणामुळे प्रचंड नफा कमवलेला आहे आणि खास करून गडकरी यांचे पुत्र निखिल गडकरी यांच्या सियान ॲग्रो इंडस्ट्रीज या कंपनीची चर्चा आहे। पवन खेरा यांचा दावा आहे की सियान ॲग्रो इंडस्ट्री उलाढाल जून 2024 मध्ये फक्त 18 कोटी रुपये होती, पण जून 2025 पर्यंत ती थेट 523 कोटी रुपये झालेली आहे। म्हणजेच अवघ्या एका वर्षात 2100% पेक्षा जास्त वाढ झालेली आहे। याशिवाय या कंपनीच्या शेअरची किंमतही एकदम आकाशाला भिडलेली आहे। दुसरीकडे गडकरी यांचे दुसरे पुत्र सारंग गडकरी हे मानस ॲग्रो इंडस्ट्रीज हे संचालक आहेत, जी देखील इथेनॉल उत्पादन आहे। खेरा यांचा आरोप आहे की E20 धोरणामुळे गडकरी यांच्या कुटुंबाच्या कंपन्या थेट फायदा होतोय आणि याला ते क्रोनिक कॅपिटलिझम म्हणतात। त्यांनी असंही म्हटले की 2018 मध्ये गडकरींनी इथेनॉलमुळे पेट्रोल आणि डिझेल 50 ते 55 रुपये प्रति लिटर होईल अशी आश्वासने दिलेली होती, पण 2025 मध्ये पेट्रोलची किंमत जवळपास 95 रुपये आहे। म्हणजेच सामान्य माणसाला कोणताही फायदा झालेला नाहीये। पण आता प्रश्न असा येतो की सियान ॲग्रो इंडस्ट्रीज एवढी झपाट्याने वाढ कशी झाली? याचं उत्तर समजण्यासाठी आपल्याला E20 धोरण आणि इथेनॉल उद्योगाकडे पाहावं लागेल। मित्रांनो, E20 धोरणामुळे इथेनॉलची मागणी वाढली। भारत हा जगातील तिसरा मोठा तेल आयात करणारा देश आहे आणि E20 मुळे आयात होऊ शकते। यामुळे इथेनॉल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळाल्या। सियान ॲग्रो इंडस्ट्रीज ही साखर उद्योगाशी संबंधित आहे आणि इथेनॉल हे ऊसापासून तयार होतं, त्यामुळे त्यांना मोठा फायदा झाला। नितीन गडकरी यांनी सांगितलं की इथेनॉलसाठी मक्याचा वापर वाढला आहे। यामुळे उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये मक्याचं उत्पादन तिप्पट झालं आणि शेतकऱ्यांच्या 45,000 कोटी रुपये मिळाले। त्यानंतर सियान ॲग्रो सारख्या कंपन्यांशी याचा फायदा घेतला। शेअर बाजारातील वाढ, सियान ॲग्रोच्या शेअरची किंमत वाढण्यामागे गुंतवणूकदारांचा इथेनॉल उद्योगावरील विश्वास आहे। त्यामुळे E20 धोरणामुळे इथेनॉल उत्पादक कंपन्यांचं भविष्य उज्ज्वल दिसतंय आणि त्यामुळे शेअरच्या किमती एकदम गगनाला भिडलेल्या आहेत। पण यात वादाचा मुद्दा काय आहे? विरोधकांचं म्हणणं आहे की गडकरी यांनी आपल्या पदाचा वापर करून आपल्या कुटुंबाच्या कंपनीचा फायदा पोहोचलेला आहे। याला गडकरी आणि पेड कॅम्पेन आणि पेट्रोल लॉबीचा डाव असंही म्हटलेलं आहे। मित्रांनो, E20 इंधनामुळे सामान्य माणसाला काय अनुभव येतोय आणि वाहन चालकाचं म्हणणं काय आहे? या E20 मुळे त्यांच्या गाड्याची मायलेज 15% पर्यंत कमी झालेला आहे। काहींनी तर रब्बल होसेलला कीटक लागल्याच्या तक्रारी केलेल्या आहेत। याशिवाय जुन्या गाड्यांमध्ये इंजिनचं नुकसान होण्याची सुद्धा भीती व्यक्त केलेली आहे। नितीन गडकरी यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगले की ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच ARAI आणि सुप्रीम कोर्टाने E20 सुरक्षित असल्याचं सांगितलेलं आहे। त्यांनी असंही सांगितलं की म्हणजे आव्हान दिले की E20 मुळे एकाही गाडीचं नुकसान झालं तर दाखवा, पण तरीही सोशल मीडियावर E20 विरोधात
मोठी मोहीम सुरू झालेली आहे आणि गडकरी यांना त्याला पेट्रोल लॉबीचा डाव म्हटलेला आहे. मित्रांनो, E20 घोटाळ्याचा हा वाद खरंच जटिल आहे. एकीकडे सरकार म्हणते की हे धोरण पर्यावरण आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे, तर दुसरीकडे विरोधक आणि काही वाहन चालक याला क्रोनी कॅपिटलिझम म्हणतायत. त्यानंतर सियान अॅग्रो इंडस्ट्रीत वाढ ही E20 धोरणाचा परिणाम आहे की यामागे काही वेगळंच आहे. याचं उत्तर तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा. जर तुम्हाला असं वाटतं की हा व्हिडिओ इतरांशी बघावा तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला दाबा जेणेकरून असा नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र.